त्याती पुण्य फळले भौत दिवसा उदयाचा ठसा अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आलं म्हणून सेवा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली हे तुमचं भाग्याचं लक्षण आहे. तुकोबा दुसरा पुरावा देतात तुकामध्ये होता ठेवा आणि तो या भावा सापडला. देव सापडायचा असेल देवाची भेट घ्यायची असेल तर संताशिवाय देव भेटत नाही. संत जर नसते तर देवाचा ठाव ठिकाणा तुम्हाला लागला नसता. संत आहेत म्हणून देव भेटला आणि संताला जी व्यक्ती शरण जात नाही त्याला देव भेटत नाही. मी सांगत नाही वयाच्या 16 वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली ते ज्ञानोबराय सांगतात मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला देव भेटत नाही. संताला संग घेऊन जर तुम्ही देवाकडे गेला तर देव 100% भेटतो. मी सांगत नाही ज्यांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी दिली 9000 ओव्या लिहिल्या 700 श्लोक लिहिले 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला त्या हरिपाठला पाठामधला प्रमाण या मनोमार्गे गेला तो त्याची मुखाला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिमुखे माना हरिमुखे माना. मनाने तुम्ही देवाकडे गेलं देव स्वीकार करत नाही. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये संतांची संगत घडती आणि ज्यांना संतांची सेवा करायला मिळती ते परम भाग्य. का भाग्य? अरे देव भेटले संत भेटले नसते तर देवाची गाठ पडली नसती. संत भेटले नसते तर देव किती मोठा आहे सांगता आलं नसतं. संत भेटले नसते तर देवाचं महत्व तुम्हाला कळलं नसतं. संत भेटले नसते तर आज या ठिकाणी कीर्तन चालू झालं नसतं. संत भेटले नसते तर नामाचा महिमा तुम्हाला कळला नसता. कारण का देवाला स्वतः संत म्हणतात. तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोयासाठी देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही पण तो आम्हाला कळलाय. म्हणून संत नसते तर देवाच्या नामाचा महिमा तुम्हाला कळला नसता. संत होते म्हणून देव आहे. संत भेटले म्हणून देवाचं दर्शन होतंय. संत भेटले म्हणून कीर्तन होतंय. संत भेटले म्हणून देव वैकुंठातून खाली आला. या सुखा कारणे देव वेढावला देव वेढावला